उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंदुस्थानी भाऊने भेट घेतली। आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात भेट घेतल्याची माहिती आहे। हिंदुस्थानी भाऊ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा। नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू प्रत्यारोप करण्यापेक्षा आता आत्मचिंतन करावं, परिणय फुकेंची पटोलेंवर टीका। तर आता अमरावतीच्या तुकोजी महाराजांच्या समाधी परिसरात बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक। अन्नत्याग आंदोलनाआधी संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराजांच्या समाधीपर्यंत बाईक रॅली त्यांनी काढली। 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। सोलापूरमध्ये लक्ष्मण हाकेंच्या विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हाकेंच्या विरोधात आंदोलन। बुलढाण्यात अवैध दारूबंदीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक। युवतीमधील पोलीस स्टेशनवर कार्यकर्त्यांचा एल्गार मोर्चा। नाशिकच्या मालेगावमध्ये शालेय पोषण आहारात शिजवणाऱ्या महिला आक्रमक झाल्यात। मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर महिलांचा धडक मोर्चा। पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी महिला आक्रमक झाल्या। राज्यातील कृषी विभागामधील लिपिकांचं काम बंद आंदोलन। राज्यातील सुधारित आकृतीबंधांमध्ये लिपिक वर्गातील पदं कमी न करण्याची मागणी आहे। तर अहिल्यानगरमधील लिपिकांचंही काम बंद आंदोलन। नांदेडच्या शिवणीमध्ये इस्लामपूर निर्मल महामार्गावर ग्रामस्थांचं आंदोलन। तर महामार्गालगत नाली नसल्यानंच पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले। जळगावच्या पारोळ्यात कारची दुचाकीला धडक, तर दोघांचा मृत्यू। पोलिसांनी कार चालकाला अटक न केल्यानं नातेवाईक आक्रमक झाले। आरोपीला अटक करून कारवाई करण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांचं आश्वासन आहे। भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बाचाबाची झाल्याची चर्चा आहे। बैठकीमध्ये खासदार प्रशांत पडोळे आणि पालकमंत्री यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती आहे। पुण्याच्या भोरमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिलांना नियुक्तीपत्रांचं वितरण। आमदार शंकर मांडेकरांच्या हस्ते महिलांना नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं।